ओके. सो वेलकम एव्हरीवन. तर मी तुम्हाला लेक्चर सिरीज स्टार्ट करतोय. 11वी आणि 12वीची महाराष्ट्र स्टेट बोर्डची आणि मोस्टली मी मराठी आणि अलॉंग विथ दॅट इंग्लिशमध्ये मी शिकवणार आहे. आणि माझा मेन फोकस असणार आहे 12वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं केमिस्ट्री, राईट? सो आज माझा फाउंडेशन कोर्सचा फर्स्ट लेक्चर आहे. आपण एकदम बेसिक पासून स्टार्ट करणार आहोत. ज्या गोष्टी आपल्याला 12वीला मेनली लागतात, 11वी-12वीला लागतात. ओके, ते आपण बघणार आहोत. फाउंडेशन कोर्समध्ये ज्या गोष्टी आपल्याला 8वी, 9वी, 10वी मध्ये झालेल्या आहेत, ते आपण अगोदर बघणार आहोत. ओके, सो आपण स्टार्ट करूया. सो फर्स्ट आपण बघूया व्हॉट इज केमिस्ट्री. ओके, सो आपण केमिस्ट्री शिकतोय. सो केमिस्ट्री म्हणजे नक्की काय? ओके, तर सिंपल भाषेत केमिस्ट्री म्हणजे स्टडी ऑफ मॅटर. ओके, तर केमिस्ट्रीचा अर्थ काय? स्टडी ऑफ मॅटर. तर नेक्स्ट क्वेश्चन, मॅटर म्हणजे काय? बरोबर, राईट? सो केमिस्ट्री म्हणजे स्टडी ऑफ मॅटर. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. ओके, तर मॅटर म्हणजे काय असेल? तर मॅटर म्हणजे अशी कोणती पण गोष्ट ज्याच्यामध्ये मास आहे आणि ज्याला काहीतरी व्हॉल्यूम आहे. ओके, सो मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे अशी कोणती पण गोष्ट ज्याला काय असणार आहे? मास असणार आहे आणि ज्याला काहीतरी व्हॉल्यूम असणार आहे. आता मास म्हणजे काय? मास म्हणजे एक प्रकारचं वजन. ओके, अशी कोणती पण गोष्ट ज्याला काहीतरी वजन आहे. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? म्हणजे काहीतरी जागा ऑक्युपाय केली जाते त्या वस्तूकडून, राईट? म्हणजे ती वस्तू काहीतरी जागा ऑक्युपाय करते. ओके, अशा गोष्टीला काय म्हटलं जातं? मॅटर म्हटलं जातं. आणि ह्या मॅटरचा अभ्यास करणे म्हणजेच केमिस्ट्री. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊया. समजा माझ्याकडे एक चॉक आहे. समजा एक चॉक आहे, खडू आहे, राईट? ओके, सो एका चॉकला काहीतरी वजन असतं, काहीतरी मास असतो, राईट? काहीतरी वजन असतं त्याला, बरोबर? थोडंसं काहीतरी वजन असणार आहे. सो इट इज हॅव्हिंग मास. ओके, आणि त्या चॉकने एवढी जागा ऑक्युपाय केलेली आहे, बरोबर? एवढी जागा घेतलेली आहे तिने. ह्याचा अर्थ त्या चॉककडे काय आहे? व्हॉल्यूम पण आहे, बरोबर? सो चॉक हा काय झाला माझा? मॅटर झाला. ओके, सो अशी सगळी गोष्ट ज्याच्यात काही ना काही मास, ज्याला काहीतरी मास असतो आणि ज्याला काहीतरी व्हॉल्यूम असतो, त्याला आपण काय म्हणू शकतो? मॅटर असं म्हणू शकतो. आणि त्याचा अभ्यास करणे म्हणजेच केमिस्ट्री, राईट? तर अजून काय काय एक्झाम्पल्स असतील? सो सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला दिसत आहेत, ह्या सगळ्या कशाचे एक्झाम्पल आहेत? मॅटरचे एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल बुक झालं, पेन झालं, ओके, फॅन झाला, राईट? बाकी सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीकडे मास असतं, काहीतरी वजन असतं आणि काहीतरी व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेली असते. सो या सगळ्या गेसेस, सगळ्या गोष्टी काय झाल्या? मॅटरमध्ये आल्या. त्यामध्ये सॉलिड्स आल्या, व्हेरियस सॉलिड्स आहेत, लिक्विड्स पण येतात. ओके, वॉटर असेल, वॉटरचा ग्लास, त्याला काय असतो? वॉटरची बॉटल असेल तर त्याला काय असतं? काहीतरी वजन असतं आणि ती काहीतरी जागा ऑक्युपाय करते, राईट? अलॉंग विथ दॅट गॅसेस पण येतात त्याच्यात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण बघूया एक सिलेंडर. गॅसचा सिलेंडर असेल. ओके, सो गॅसचा सिलेंडर असेल, यामध्ये एलपीजी समजा गॅस आहे, राईट? त्याला काहीतरी वजन असतं, म्हणजे याचा अर्थ त्याला काय? मास आहे आणि एवढी जागा त्यांनी ऑक्युपाय केलेली आहे, बरोबर? ह्याचा अर्थ त्याला काय? व्हॉल्यूम पण आहे. गॅसेसला पण व्हॉल्यूम असतं आणि गॅसेसला मास असतो. ओके, सो ह्यावरून आपल्याला समजतं की गॅसेस मध्ये पण मास आणि व्हॉल्यूम असतो. याचा अर्थ गॅस पण काय असणार आहे? मॅटर असणार आहे. ओके, सो सगळ्या सॉलिड, सगळ्या लिक्विड, सगळ्या गॅसेस काय असतात? मॅटर मध्ये कन्सिडर केल्या जातात आणि या सगळ्यांचा अभ्यास करणे म्हणजेच केमिस्ट्री असं म्हटलं जातं. फक्त एक गोष्ट येत नाही त्याच्यात, ती म्हणजेच व्हॅक्युम. ओके, व्हॅक्युम ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याला मास नसतो, ज्याला वजन नाहीये. व्हॅक्युम म्हणजे त्या ठिकाणी कायच नसतं, राईट? देर इज नथिंग इन दॅट, राईट? सो त्याला मास नसतो आणि त्याला व्हॉल्यूम पण नसतो. सो जगातील एकमेव गोष्ट दॅट इज व्हॅक्यूम, त्याला काय नाहीये? मास नाहीये आणि व्हॉल्यूम नाहीये. बाकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टींना काय असतं? मास असतो आणि व्हॉल्यूम असतो. तर बाकी सगळ्या गोष्टी कशात येतात? केमिस्ट्रीच्या अंडर येतात. त्याचा अभ्यास करणे, ओके, मायक्रो लेवलवरती किंवा मॅक्रो लेवलवरती अभ्यास करणे, ह्याला काय म्हटलं जातं? केमिस्ट्री असं म्हटलं जातं. ओके, चल. सो आय थिंक बेसिक आयडिया समजली असेल तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे काय ते. नेक्स्ट आपण बघूया. आता समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया.
जसं आपण आता बघितलं होतं चॉकच घेऊया एक्झाम्पल. समजा असं माझ्याकडे काय आहे, एक चॉक आहे. ओके. ओके. असं काय आहे, माझ्याकडे चॉक आहे. ओके. समजा मी काय घेतलं, एक नाईफ घेतली, एक चाकू घेतलं आणि हे चाकूने काय केलं, या चॉकला ब्रेक केला. ओके. किंवा हाताने पण ब्रेक करू शकतो. बरोबर. सो ब्रेक केल्यावरती काय होणार आहे, त्याचे दोन तुकडे होणार आहेत. असे काय होणार आहे, त्याचे दोन तुकडे होणार आहेत. मग काय काय केलं मी, ते ह्या साईडचा तुकडा जो आहे त्याला पुन्हा एक चाकू घेतलं, त्याला आपण काय केलं, ब्रेक केलं. सो ह्याचे पण आता दोन तुकडे झालेले असणार आहेत. बरोबर. सो सेम वे आता इकडे अजून एक तुकडा झालेला आहे. ह्या तुकड्याला पण मी काय केलं, नाईफने काय केलं, त्याला ब्रेक केलं. ह्याचे पण आता दोन तुकडे झालेले असतात. अशा वेने मी त्या चॉकला खूप छोट्या छोट्या तुकड्याने काय करू शकतो, ब्रेक करू शकतो. बरोबर. राईट. आता एकदम मायन्यूट लेवल पर्यंत मी गेलो समजा त्या चॉकला ब्रेक करायला. ओके. तर ऑलमोस्ट असं कन्सिडर करा, की हा माझा चॉक आहे आणि एकदम छोटा झालेला आहे चॉक तो, आणि त्याला मी ब्रेक करत केलं. राईट. असं करतोय आणि त्याला काय करतोय, ब्रेक करतोय. ओके. चल, त्याचे पार्टिकल्स आहेत ते छोटे पार्टिकल्स. तर एक असा पॉइंट येणार ज्या पॉइंटला समजा एकच पार्टिकल असेल, ओके, प्रेझेंट तिकडे, आणि त्या पार्टिकलला मी ब्रेक करू शकत नाही. ओके. कोणतं पण नाईफ घेतलं, कोणती पण सुरी घेतली, तरी पण मी त्याला काय करू शकत नाही, ब्रेक करू शकत नाही. ओके. सो ह्या पॉइंटला किंवा ह्या पार्टिकलला काय म्हटलं जातं, राईट. सो दिस इज नोन एज द smallest particle of an element. Okay. And the smallest particle of an element is known as atom. So what is atom? Okay. Next definition: the smallest indestructible particle of an element. ओके. कोणत्या पण एलिमेंटचा सगळ्यात छोट्यातला छोटा भाग ज्याला आपण ब्रेक करू शकत नाही, अशा पार्टला काय म्हटलं जातं, ऍटम असं म्हणून म्हटलं जातं. ओके. आय थिंक हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. ओके. 8वी पर्यंत हे झालेलं आहे. राईट. सो ऍटम काय असणार आहे, स्मॉलेस्ट इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकल ऑफ एन एलिमेंट असणार आहे. ओके. नेक्स्ट बघूया. आता फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया, की माझ्याकडे एक ऍटम आहे. ओके. आणि ऍटम एक सर्कल सारखा आहे, एक बॉल सारखा आहे. ओके. असं आपण कन्सिडर करूया. राईट. ओके. सो दिस इज अन ऍटम. ओके. आता काय वाटतं, हा सर्कल सारखा ऍटम आहे, त्याच्या आतमध्ये काहीतरी असणार आहे का, की असंच असणार, रिकामी असणार आहे तो. ओके. सो ऍटमच्या आतमध्ये पण काही पार्टिकल्स असतात, त्याला आपण सब ऍटॉमिक पार्टिकल्स असं म्हणतो. त्याला आपण सब ऍटॉमिक पार्टिकल्स असं म्हणतो. ओके. चला. सो कोणते कोणते पार्टिकल्स असतात, तर 3 पार्टिकल्स असणार आहेत. आय होप तुम्हाला माहिती असेल. ओके. सो फर्स्ट इज प्रोटॉन, सेकंड इज न्यूट्रॉन, अँड थर्ड इज इलेक्ट्रॉन. ओके. सो अशा प्रकारे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात एका ॲटम मध्ये. कोणते 3 पार्टिकल्स असणार आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ओके. चालेल. आता ह्या पार्टिकल्स वरती चार्ज असतो. ओके. सो प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो आपण त्याला +1 चार्ज आपण म्हणूया. न्यूट्रॉन म्हणजेच न्यूट्रल, म्हणजे त्याच्यावरती चार्ज नसणार आहे, सो त्याच्यावरती 0 चार्ज असणार आहे. आणि इलेक्ट्रॉन म्हणजेच ओके, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, सो आपण इकडे -1 चार्ज म्हणूया. राईट. सो प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रल म्हणजे नो चार्ज, आणि इलेक्ट्रॉन वरती काय असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार. ओके. चालेल. आता हे जे प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन हे या ॲटम मध्ये कुठे असणार आहेत, असेच रँडमली कुठे पण असणार आहेत का, तर नाही. राईट. त्याला काहीतरी स्पेसिफिक पोझिशन दिलेली असणार आहे त्या ॲटम मध्ये, आणि तिथेच असणार आहेत. राईट. सो ॲटमच्या सेंटरचा जो भाग असणार आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. ओके. त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लियस म्हटलं जातं. ओके. आता न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन प्रेझेंट असणार आहे. ओके. आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असणार आहे. सो पॉझिटिव्ह चार्ज आणि नो चार्ज म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही गोष्ट कुठे प्रेझेंट असणार आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके. आणि इलेक्ट्रॉन्स कुठे असणार आहेत, तर इलेक्ट्रॉन्स ह्या न्यूक्लियसच्या बाहेर असणार आहेत, रिव्हॉल्व्ह करत असणार आहेत. ओके. सो दे विल बी रिव्हॉल्विंग अराउंड यू. ओके. इलेक्ट्रॉन्स काय करत असणार आहेत, रिव्हॉल्व्ह करत असणार आहेत. ओके. सो ह्या वेळी इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह करत असणार आहेत. आता ह्याच्या पुढे पण आपण बघणार आहोत की इलेक्ट्रॉन्स एका ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह करत असणार आहेत. मग आपण शेल्स, सबशेल्स ह्या गोष्टी पण आपण बघणार आहोत. ओके. सो राईट. सध्या तरी हे लक्षात ठेवा की ॲटम असतो, ॲटम
सर्कल आपण कन्सिडर केलेलं आहे त्याला. ओके, आणि त्यामध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स असणार आहेत. कोणते सब ॲटॉमिक पार्टिकल्स असणार आहेत? तर त्यामध्ये प्रोटॉन असणार आहे, न्यूट्रॉन असणार आहे आणि इलेक्ट्रॉन असणार आहे. प्रत्येक सब ॲटॉमिक पार्टिकल वरती काही ना काही चार्ज असतो. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन वरती नो चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, चल आता अजून एक स्टेटमेंट आहे, ॲटम इज ऑलवेज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके, ॲटम इज ऑलवेज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ह्याचा अर्थ काय की ॲटम, ओव्हरऑल ॲटम असेल तर त्याच्यावरती दरवेळी चार्ज किती असणार आहे? 0 असणार आहे. ओके, त्याच्यावरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नसणार आहे ओव्हरऑल, राईट. सो ओव्हरऑल ॲटम वरती चार्ज कोणता असणार आहे? 0 असणार आहे आणि तो न्यूट्रल असणार आहे. ओके, जर ॲटम वरती पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला आपण ॲटम म्हणू शकत नाही, तर त्याचं कन्व्हर्जन आयन मध्ये होणार आहे, राईट. सो जर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला किंवा निगेटिव्ह चार्ज आला तर त्याला त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? आयन मध्ये होणार आहे. जर तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल तरच आपण त्याला ॲटम म्हणू शकतो. आय होप हे क्लिअर असेल तुम्हाला, राईट. पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला आपण कॅटॅयन म्हणतो, निगेटिव्ह चार्ज आला तर त्याला आपण एनायन म्हणतो. हे आपण नंतर बघणार आहोत. ओके, सो राईट नाव हे लक्षात घ्या की ॲटम इज ऑलवेज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके, ह्याचा अर्थ त्याच्यावरती दरवेळी किती चार्ज असणार आहे? 0 चार्ज असणार आहे. ह्याचाच अर्थ असं पण होतो की जेवढे ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील, ॲटम मध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील तेवढेच त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण असणार आहेत, बरोबर ना. सो जर आपल्याकडे ॲटम आहे त्याच्याकडे समजा 5 प्रोटॉन्स आहेत तर इलेक्ट्रॉन्स पण किती असणार आहेत? त्याच्यात 5 असणार आहेत. तरच तो काय होणार आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल होणार आहे. ओके, चालेल. सो आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर झालेलं असेल तुम्हाला, राईट. सो नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, जो की इम्पॉर्टंट पॉइंट आहे, राईट. सो दॅट इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर त्याला आपण कॅपिटल झेड मध्ये दाखवतो, कॅपिटल झेड मध्ये दाखवतो. सो व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? सिंपल डेफिनेशन आहे त्याची. ओके, ॲटॉमिक नंबर इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन एन ॲटम. ओके, एका ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर असणार आहे. ओके, सिंपल एज दॅट, राईट. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण घेऊया कार्बनचं. कार्बन हा एक एलिमेंट आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती? ओके, सो त्याचं सिम्बॉल सी असणार आहे, कॅपिटल सी, आणि त्याचं ॲटॉमिक नंबर 6 असणार आहे. किती आहे? 6 आहे. ह्याचाच अर्थ काय? त्या कार्बन मध्ये किती प्रोटॉन्स असणार आहेत? त्यामध्ये प्रोटॉन्स 6 असणार आहेत आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पण किती असणार आहेत? 6 असणार आहेत. ओके, सो हे आय थिंक समजलेलं असेल. ओके, सेम वे समजा लिथियम आहे, सॉरी, लिथियम आहे, तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, राईट. सो ह्याच्यावर त्यामध्ये प्रोटॉन्स किती असणार आहेत? 3 असणार आहेत आणि इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 3 असणार आहेत. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल, राईट. ओके, सो ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण आहेत. त्यामुळे आपल्याला इकडून नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन समजतात, राईट. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास. ओके, ॲटॉमिक मास. सो व्हॉट इज ॲटॉमिक मास? ॲटॉमिक मास म्हणजे काय? तर ॲटॉमिक मास नावातच आहे, ॲटमचं मास म्हणजेच काय असणार आहे? ॲटॉमिक मास म्हणजे त्या ॲटमचं वजन. आता ॲटमचं वजन आपल्याला कसं समजणार? तर ॲटमच्या आतमध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? तर त्यामध्ये ओके, सो आपण असं म्हणू शकतो मास ऑफ. सो ॲटमच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? तर त्यामध्ये प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे आणि इलेक्ट्रॉन आहे. ओके, सो ॲटॉमिक मास म्हणजेच काय असणार आहे? मास ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस इलेक्ट्रॉन, त्या तिघांचं ऍडिशन केलं तर आपल्याला काय भेटणार आहे? ॲटॉमिक मास भेटणार आहे. ओके, चालेल. आता अजून एक असा पॉइंट आहे की प्रोटॉन जो असतो त्याचं वजन, त्याचा मास हे 1 AMU एवढं असणार आहे. AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. ओके, जसं केजी असतं. ओके, सो त्याप्रमाणे हे एक युनिट आहे जे ॲटॉमिक मास एकदम मायन्यूट असतं, त्यामुळे त्याला AMU हे युनिट यूज केलं जातं. ओके, सो प्रोटॉनचा मास असणार आहे 1 AMU. सेम वे न्यूट्रॉनचा मास असणार आहे ऑलमोस्ट 1 AMU. ओके, सो 1.0037 असं आहे न्यूट्रॉनचा मास.
ओके. व्हाईल इलेक्ट्रॉनचं मास आहे 0.0005 AMU. ओके. सो बघा हा, प्रोटॉनचं मास किती असतं 1 AMU असतो, न्यूट्रॉनचं मास 1 AMU असतं, इलेक्ट्रॉनचं मास 0.005 AMU असतं. राईट. सो कंपॅरिझन केलं आपण तर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचं, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास ऑलमोस्ट सेम आहे, पण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या कंपॅरिझन मध्ये इलेक्ट्रॉनचा मास खूपच कमी आहे. बरोबर, त्याचं मास काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचा मास ऑलमोस्ट काय असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. काय असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनचा मास आपण घेतलं काय नाही घेतलं तर त्याचा एवढा काय फरक पडणार नाही. ओके. सो कधी पण ऍटॉमिक मास घेताना मास ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस इलेक्ट्रॉन असतं, पण आपण काय करू शकतो, इलेक्ट्रॉनला आपण निग्लेक्ट करू शकतो, कारण ते निग्लिजिबल असणार आहे. ओके. सो आपण जर फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मास घेतलं तरी पण आपल्याला ऍटॉमिक मास भेटू शकतो. आय थिंक हे क्लिअर असेल तुम्हाला. राईट. ओके. सो नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज ऍटॉमिक मास नंबर. त्याला आपण कॅपिटल ए ने डिनोट करतो. ओके. ओके. सो व्हॉट इज ऍटॉमिक मास नंबर? ओके. सो ऍटॉमिक मास सारखंच असणार आहे. सो नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन इज नोन एज ॲटॉमिक मास नंबर. तर आताच आपण बघितलं की ॲटॉमिक मास साठी फक्त नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन किंवा मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन घेतलं तरी पण आपण त्याला डिनोट करू शकतो. सो सेम वे ॲटॉमिक मास नंबर मध्ये आपण काय घेतलंय, नंबर ऑफ प्रोटॉन घेतले आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन घेतलेला आहे. राईट. ते काय असणार आहे, ॲटॉमिक मास नंबर असणार आहे. ओके. चल आता रिप्रेझेंटेशन ऑफ एनी एलिमेंट. ओके. सो आपण रिप्रेझेंट कसं करणार कोणत्या एलिमेंटला? सो आपण असं रिप्रेझेंट करू शकतो, एक्स हा माझा सिम्बॉल असणार आहे एलिमेंटचं, त्याला वरच्या साईडला ए लिहिलेलं असणार आहे, खालच्या साईडला झेड. वेर एक्स काय आहे आपलं, सिम्बॉल ऑफ एलिमेंट. वेर ए इज ॲटॉमिक मास नंबर. ओके. while झेड इज ॲटॉमिक नंबर. झेड काय ॲटॉमिक नंबर आहे. फॉर एक्झाम्पल समजा, ओके, फॉर एक्झाम्पल समजा आपण असं घेऊया C12 6. ओके. सो ह्याचा अर्थ काय की सी हा कार्बनचा सिम्बॉल आहे. राईट. सो ह्यामध्ये ॲटॉमिक मास नंबर किती असणार आहे, 12 असणार आहे, आणि ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, 6 असणार आहे. आय थिंक एवढ्यापर्यंत क्लिअर असेल. ओके. आता समजा असं तुम्हाला सिम्बॉल दिलेला असेल, ओके, असं रिप्रेझेंटेशन दिलेलं असेल, तर त्यावरून तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे की त्यामध्ये प्रोटॉन्स किती आहेत, न्यूट्रॉन्स किती आहेत आणि इलेक्ट्रॉन्स किती आहेत. राईट. ओके. आता सो ह्यामध्ये ह्या एक्झाम्पलचं बघूया आपण. ह्यामध्ये प्रोटॉन्स किती आहेत. सो व्हॉट इज प्रोटॉन, दॅट इज ॲटॉमिक नंबर. सो प्रोटॉन किती असणार आहेत, 6 असणार आहेत. ओके. इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतील तेवढेच नंबर ऑफ काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन्स असणार. त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पण किती असणार आहेत, 6 असणार आहेत. आता न्यूट्रॉन्स किती असणार आहेत. ओके. सो आपल्याला माहिती आहे, इकडे बघा, ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. राईट. ओके. सॉरी, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. ओके. चल. ओके. आता आपल्याला नंबर ऑफ न्यूट्रॉन फाइंड आउट करायचं आहे. राईट. सो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की नंबर ऑफ ॲटॉमिक मास नंबर माहिती आहे आणि प्रोटॉन माहिती आहे. राईट. सो नंबर ऑफ न्यूट्रॉन काय असणार आहे, ओके, दॅट इज ॲटॉमिक मास नंबर मायनस नंबर ऑफ प्रोटॉन. ओके. पी ह्या साईडला गेलं तर काय होणार आहे, तो मायनस होणार आहे. राईट. सो नंबर ऑफ न्यूट्रॉन काय भेटणार आपल्याला, ॲटॉमिक मास नंबर मायनस नंबर ऑफ प्रोटॉन. ओके. सो ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 12 आहे. राईट. आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत, 6 आहेत. सो 12 मायनस 6 इज इक्वल टू 6. सो न्यूट्रॉन पण किती असणार आहे तिकडे, 6 असणार आहे. ओके. चल, आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुमचं तुम्हाला. राईट. नेक्स्ट काही एक्झाम्पल्स बघूया आपण. अजून एक एक्झाम्पल आहे कार्बन 13 6. ओके. सो ह्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार आहे ते फाइंड आउट करायचं. राईट. सो फाइंड आउट करा बघूया तुम्ही. राईट. सो नंबर ऑफ प्रोटॉन 6 असणार आहे. ओके. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6. आता ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 13 आहे, आणि नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे, 6 आहे. सो 13 मायनस 6 किती होतात, 7 होतात. सो नंबर ऑफ न्यूट्रॉन काय असणार आहे, 7 असणार आहे. ओके. चल, अगोदर आपण बघितलं होतं तसं होतं, C12 6, त्यामुळे नंबर ऑफ प्रोटॉन 6 होते, नंबर ऑफ न्यूट्रॉन 6 होते आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6 होते. राईट. आता अजून एक कन्सेप्ट इकडे आपण बघू शकतो,
तो म्हणजेच बघा दोन्हीमध्ये एलिमेंट सेमच आहेत, कार्बनच आहे. ओके ओके. तर फक्त फरक कुठे आहे? यांचं दोघांचा ऍटॉमिक मास नंबर डिफरंट आहे. ओके. आणि मोर स्पेसिफिकली बघायला गेलं तर दोघांमध्ये फरक कुठे येतोय बघा, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स फरक आहे, डिफरन्स आहे. सो अशा एलिमेंट्सला म्हणजे ज्यामध्ये एलिमेंट सेम असणार आहेत पण त्यांचं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स डिफरंट असतं, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण आयसोटोप असं म्हणतो. काय म्हटलं आता याला? आयसोटोप असं म्हटलं जातं, राईट? सो आयसोटोप म्हणजे काय असणार आहे? दे हॅव सेम एलिमेंट. ओके. सेम एलिमेंट असतात ते, सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स, त्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स पण काय असणार आहेत? सेम असणार आहेत, सेम नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. ओके. पण काय डिफरंट असणार आहे? डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्सचं संख्या काय असणार आहे त्याच्यामध्ये? डिफरंट असणार आहे. ओके. अशा एलिमेंट्सला आपण काय म्हणतो? आयसोटोप्स असं म्हणतो. सो हे दोन्ही एलिमेंट्स काय असणार आहे? एकमेकांचे आयसोटोप्स असणार आहेत. हे दोन्ही काय असणार? एकमेकांचे आयसोटोप्स असणार आहे. ओके. सो आयसोटोप्स सेम एलिमेंट्स असतात, फक्त त्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स डिफरंट असतात, त्याला आपण काय म्हणतो? आयसोटोप असं म्हणतो. ओके. सो काही एक्झाम्पल्स बघूया आपण आयसोटोपचे आणि अलॉंग विथ दॅट हे पण बघूया, राईट? सो प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. ओके. सो क्लोरीन. ओके. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 17 आहे. ओके. सो 35 क्लोरीन 17. ओके. सो यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके. आणि अजून एक त्याचाच एक आयसोटोप अजून एक आहे, दॅट इज 37 17. ओके. सो तुम्ही फाइंड आउट करा बघूया त्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स किती आहेत. ओके. सो सेम अजून पण एक लिहून देतो बघा, ब्रोमिन 79 35 आणि ब्रोमिन 81 35. ओके. चालेल. सो फर्स्ट वाला सॉल्व्ह करतो बघा. सो प्रोटॉन किती असणार आहेत? 17 असणार आहेत. इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 17 असणार आहेत. आणि 35 मायनस 17. ओके. म्हणजे 18 असणार आहे. सो न्यूट्रॉन्स किती असणार आहेत? 18 असणार आहेत. सिमिलरली इकडे पण प्रोटॉन्स 17 असणार आहेत, इलेक्ट्रॉन्स 17 असणार आहेत आणि 37 मायनस 17 म्हणजे आन्सर येतो 20. ओके. सो न्यूट्रॉन्स 20 असणार आहेत. सो हे दोन्ही काय आहेत? एकमेकांचे आयसोटोप्स आहेत. हे दोन्ही काय असणार आहेत? आयसोटोप्स असणार आहेत. ओके. सेम वे हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. ब्रोमिन साठी फाइंड आउट करा की त्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत. ओके. आय होप तुम्हाला आजचा पॉइंट समजलेला असेल. आजच्या पॉइंट मध्ये आपण पहिलं म्हणजे बेसिक बघितलं, व्हॉट इज केमिस्ट्री बघितलं, त्यानंतर त्यामध्ये ॲटम म्हणजे काय ते बघितलं, त्यानंतर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय ते बघितलं, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय ते बघितलं आणि त्यानंतर ॲटॉमिक मास नंबर सिम्बॉल रिप्रेझेंटेशन बघितलं एलिमेंटचं आणि त्या एलिमेंट रिप्रेझेंटेशन मधून आपण नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसं फाइंड आउट करू शकतो हे बघितले. सो आपण इकडे स्टॉप करूया. थँक्यू.